झालं काय सांगा पुढून आता झाल्या त्याचं गोळा करायचं काम चाललंय आता टर्कल निवडून पण ठेवल्या मी आता पहिला व्हिडिओ टाकला होता का मी शेंगा फोडू राहिले म्हणून तर बऱ्याच जणांना शंका आली का शेंगाच्या मशीनची जाहिरात करायचं काम चालू काय प्रमोशन करायचं काम चालू काय साहजिकच आहे असं वाटू पण शकतं कारण अचानकल्या दिवसातून शेंगा फोडताना दिसली मी तर जाहिरात वगैरे करायचं काम चालू नाही बऱ्याच मंडळींनी विचारलं पण आहे की ताई हे मशीन तुम्ही कुठून घेतलंय तर हे मशीन जे आहे ते तुम्हाला हार्डवेअरच्या दुकानात भेटून जाईल तुमच्या तालुक्याच्या ठिकाणी तसंच आपलं कुट्टी मशीन आहे मोटर आहे हे ज्या दुकानात भेटतं त्या दुकानात उपलब्ध आहे संगमनेरला बऱ्याच दुकानांमध्ये उपलब्ध आहे मला जर जाहिरातच करायची म्हटलं तर ह्या मशीनच्या नाही ह्या बाजूनी आणि ह्या बाजूनी दुकानचं नाव पण आहे नंबर पण आहे न मला दुकानदारांनी फुकट दिलेलं आहे मला त्यासाठी पैसे द्यावे लागलेले आहेत आणि बऱ्याच जणांनी विचारलं होतं किती रुपयाला आहे तर मशीन जवळपास मला घेऊन हे 2 वर्ष झाले त्यावेळेस मला 1,500 रुपयाला बसलं होतं आणि तेव्हा पण मला बरेच जण म्हणले होते की ताई तुम्हाला महाग बसले तर सध्याची किंमत तर काय मला सांगता येणार नाही माझं काम चालू आहे 2 वर्षापासून व्यवस्थित थोडे गटाने वगैरे निघते हे पहा अशा बारीक शेंगा ज्या आहेत त्या फोडल्या जात नाही तर ह्या अशा नंतर ते मी फोडून घेत असते टर्कल एका बाजूला आहे म्हणजे पाकडून केल्यावर ते एका बाजूला तर अशा प्रकारे तुम्ही तालुक्याच्या ठिकाणी जर गेलात हार्डवेअरच्या दुकानात तुम्हाला शेंगा फोडायचं मशीन जे आहे ते भेटून जाईल